दशक तिसरा, समाज दुसरा, स्वगुण परीक्षा भाग अ. श्रीराम. संसार हाची दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलिली तळमळ, गर्भवासाची श्रीराम. गर्भवासी दुःख झाले, ते बाळक विसरले, पुढे वाढू लागले, दिवसेंदिवस श्रीराम. बाळपणी त्वचा कोवळी, दुःख होताची तळमळी, वाचा नाही तये काळी, सुख दुःख सांगावया श्रीराम. देहास काही दुःख झाले, अथवा क्षुधेने पिडले, तरी ते परम अक्रंदले, परी अंतर नेणवे श्रीराम. माता कुरवाळीवरी, परी जे पीडा झाली अंतरी, ते मायेसी नकळे अभ्यांतरी, दुःख होय बाळकासी श्रीराम. मागुते मागुते फुंजे रडे, माता बुझावी घेऊन कडे, वेथा नेणती बापुडे, तळमळी जीवी श्रीराम. नाना व्याधीचे उमाळे, तेणे दुःखे आंदोळे, रडे पडे का पोळे, अग्निसंगे श्रीराम. शरीर रक्षिता नये, घडती नाना अपाये, खोडी अधांतरी होये, आवे वहीन बाळक श्रीराम. अथवा अपाय चुकले, पूर्व पुण्य पुढे ठाकले, मातेस ओळखो लागले, दिवसेंदिवस श्रीराम. क्षणभरी मातेस न देखे, तरी आक्रंदे रुदन करी दुःखे, ते समयी माते सारखे, आणि काहीच नाही श्रीराम. आस करून वास पाहे, माते विण कदा न राहे, वियोग पळ मात्र न साहे, स्मरण झाली अनंतरे श्रीराम. जरी ब्रह्मादिक देवा आले, अथवा लक्ष्मीने अवलोकिले, तरी नवचे बुझाविले, आपले माते वाचुनी श्रीराम. कुरूप अथवा कुलक्षण, सकळा होनी करंटेपण, तरी नाही ती समान, भूमंडळी कोणी श्रीराम. ऐसे ते केविलवाणे, माते विण दिसे उणे, रागे परते केले तिने, तरी आक्रंदोनी मिठी घाली श्रीराम. सुख पावे माते जवळी, दुरी करिताची तळमळी, अतिप्रीती तये काळी, मातेवरी लागली श्रीराम. तव ते माते स्मरण आले, प्राणी पोरटे झाले, दुःखे झुरणी लागले, आई आई म्हणून श्रीराम. आई पाहता दिसेना, दीनरूप पाहे जना, आस लागली से मना, आई येईल म्हणून श्रीराम. माता म्हणून मुख पाहे, तव ते आपुली माता नवे, मग हिवासले राहे, दैन्यवाणे श्रीराम. माता वियोगे कष्टले, तेणे मानसी दुःख झाले, देहही क्षीणत्व पावले, अतिशयसी श्रीराम. अथवा माता ही वाचली, माय लेकुरा भेटी झाली, बाळ दशा ते राहिली, दिवसेंदिवस श्रीराम. बाळपण झाले उणे, दिवसेंदिवस होय शहाणे, मग ते मायेचे अत्यंत पेखणे, होते ते राहिले श्रीराम. पुढे लो लागला खेळाचा, कळप मिळविला पोरांचा, आल्या गेल्या डावाचा, आनंद शोक वाहे श्रीराम. माय बापे सिकविती पोटे, तयाचे परम दुःख वाटे, चट लागली न सुटे, संगती लेकुरांची श्रीराम. लेकुरांमध्ये खेळता, नाठवे माता आणि पिता, तव तेथेही अवचिता, दुःख पावला श्रीराम. पडिले दात फुटला डोळा, मोडले पाय झाला खुळा, गेला माझ अवकळा, ठाकून आली श्रीराम. निघाल्या देवी आणि गोवर, उठले कपाळ लागला ज्वर, पोट सुळी निरंतर, वाय गोळा श्रीराम. लागली भूते झाली झडपणी, जळीच्या मेसको माये राणी, मुंजा झोटिंग करणी, म्हैसोबाची श्रीराम. वेताळ खंकाळ लागला, ब्रह्मगिरो संचरला, नेणो चेडा ओलांडिला, काही कळेना श्रीराम. एक म्हणती बिरे देव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती सकळ वाव, हा ब्राह्मण संबंध श्रीराम. एक म्हणती कोणे केले, अंगी देवत घातले, एक म्हणती चुकले, सटवाईचे श्रीराम. एक म्हणती कर्मभोग, अंगी जडले नाना रोग, वैद्य पंचाक्षरी चांग, बोलावून आणले श्रीराम. एक म्हणती हा वाचेना, एक म्हणती हा मरेना, भोग भोगितो यातना, पापास्तव श्रीराम. गर्भदुःख विसरला, तो त्रिविध तापे पोळला, प्राणी बहुत कष्टी झाला, संसार दुःखे श्रीराम. इतुकेही चुकोन वाचला, तरी मार मारू शहाणा केला, लौकिकी नेटका झाला, नाव राखे ऐसा श्रीराम. पुढे माये बापी लोभास्तव, संभ्रमे मांडिला विव्हाव, दाऊन या सकळ वैभव, नोवरी पाहिली श्रीराम. वराडी वैभव दाटले, देखोन परमसुख वाटले, मन हे रंगोन गेले, सासूरवाडीकडे श्रीराम. माय बापी भलतेसे असावे, परी सासूरवाडीस नेटके जावे,
द्रव्य नसेल तरी घ्यावे, ऋण काळांतरे श्रीराम. अंतर्भावते सासूरवाडी, माये बापे राहिली बापुडी, होता ती सर्वस्वे कुडकुडी, टितुकेच कार्य त्यांचे श्रीराम. नोवरी आलिया घरा, अति हव्यास वाटे वरा, म्हणे मज सारिखा दुसरा, कोणीच नाही श्रीराम. माय बाप बंधू बहिणी, नोवरी न दिसता वाटे काणी, अत्यंत लोधला पापिणी, अविद्येने भुलविला श्रीराम. संभोग नसता इतुका प्रेमा, योग्य झाल्या उल्लंघी सीमा, प्रीती वाढविती कामा, करिता प्राणी गुंतला श्रीराम. जरी न देखे क्षण एक डोळा, तरी जीव होय उताविळा, प्रीतिपात्र अंतरकळा, घेऊन गेली श्रीराम. कोवळे कोवळे शब्द मंजुळ, मर्यादा लज्जा मुख कमळ, वक्त्र लोकने केवळ, ग्रामज्याचे मैंदावे श्रीराम. कळवळा येता सावरेना, शरीर विकळ आवरेना, अनेत्र व्यवसायी क्रमेना, हुरहुर वाटे श्रीराम. व्यवसाय करिता बाहेरी, मन लागलेसे घरी, क्षणाक्षणा अभ्यांतरी, स्मरण होय कामिनीचे श्रीराम. तुम्ही माझ्या जीवातील जीव, म्हणून अत्यंत लाघव, दाऊनिया चित्त सर्व, हिरोन घेतले श्रीराम. मैंद सोयरिक काढिती, फासे घालून प्राण घेती, तैसे आयुष्य गेलिया अंती, प्राणी अस होय श्रीराम. प्रीती कामिनीसी लागली, जरी तैसी कोणी रागे जली, तरी परमक्षिती वाटली, मानसी गुप्त रूपे श्रीराम. तये भार्येचे नि कैवारे, माये बापासी नीच उत्तरे, बोलोनिया तिरस्कारे, वेगळा निघे श्रीराम. स्त्री कारणे लाज सांडिली, स्त्री कारणे सखी सोडिली, स्त्री कारणे विघडिली, सकळ ही जीव लगे श्रीराम. स्त्री कारणे देह विकिला, स्त्री कारणे सेवक झाला, स्त्री कारणे सांडवला, विवेकासी श्रीराम. स्त्री कारणे लोलंगता, स्त्री कारणे अतिनम्रता, स्त्री कारणे पराधीनता, अंगीकारिली श्रीराम. स्त्री कारणे लोभी झाला, स्त्री कारणे धर्म सांडिला, स्त्री कारणे अंतरला, तीर्थयात्रा स्वधर्म श्रीराम. स्त्री कारणे सर्वथा काही, शुभाशुभ विचारिले नाही, तनु मनोधनु सर्वही, अनन्य भावे अर्पिले श्रीराम. स्त्री कारणे परमार्थ बुडविला, प्राणी स्वहितास नाडला, ईश्वरी कानकोंडा झाला, स्त्री कारणे कामबुद्धी श्रीराम. स्त्री कारणे सोडिली भक्ती, स्त्री कारणे सोडिली विरक्ती, स्त्री कारणे सायोज्य मुक्ती, तेही तुच्छ मानिली श्रीराम. येके स्त्रियेचे निगुणे, ब्रह्मांड मानिले ठेंगणे, जीव लगे ती पिसुणे, ऐसे वाटली श्रीराम. ऐसी अंतरप्रीती जडली, सर्वस्वाची सांडी केली, तव ते मरोन गेली, अकस्मात भार्या श्रीराम. तेणे मनी शोक वाढला, म्हणे थोर गात झाला, आता कैचा बुडाला, संसार माझा श्रीराम. जीवलगांचा सोडिला संग, अवचिता झाला घरभंग, आता करू माया त्याग, म्हणे दुःखे श्रीराम. स्त्री घेऊन आडवी, ऊर बडवी पोट बडवी, लाज सांडून गौरवी, लोका देखता श्रीराम. म्हणे माझे बुडाले घर, आता न करी हा संसार, दुःखे आक्रंदला थोर, घोर घोषे श्रीराम. तेणे जीव वारया वेघला, सर्वस्वाचा उबग आला, तेणे दुःखे झाला, जोगी का महात्मा श्रीराम. काते निघून जाणे चुकले, पुन्हा मागुते लग्न केले, तेणे अत्यंतची मग्न झाले, मन द्वितीय संबंधी श्रीराम. झाला द्वितीय संबंध, सवेची मांडिला आनंद, श्रोती वावे सावध, पुढिले समासी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा भाग अ नाम समास दुसरा समाप्त. दशक तिसरा समास दुसरा स्वगुण परीक्षा भाग अ. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की हा संसारच मुळी दुःखाचे मूळ आहे. यात दुःखाची इंगळी लागते तेव्हा तिच्या डंखाने प्राणांतिक वेदना होतात. मागील समासात गर्भवासात ज्या यातना सोसाव्या लागतात त्याचे वर्णन केले आहे. पण गर्भवासात जे दुःख भोगलेले असते त्याचा त्या बालकास विसर पडतो आणि पुढे ते दिवसेंदिवस वाढू लागते. बालपणी त्याची त्वचा फार कोवळी असते, त्यामुळे जरा काही दुःख झाले की ते तळमळू लागते आणि सुखदुःख सांगावे म्हटले तर त्यावेळी त्याला बोलताही येत नसते. देहाला काही दुःख झाले अथवा भुकेने व्याकुळ झाले तरी ते बालक मोठमोठ्याने रडू लागते, पण आपली आतली व्यथा त्याला सांगता येत नाही. माता त्याला जवळ घेते, कुरवाळते, पण त्याच्या अंतरात काय दुःख आहे
ते तीही जाणू शकत नाही. त्यामुळे त्या बालकाचे दुःख दूर होऊ शकत नाही. ते मूल हुंदके देऊन परत परत रडते. आई त्याला कडेवर घेऊन समजावण्याचा प्रयत्न करते, पण त्याला काय व्यथा आहे हे कुणीच जाणू शकत नाही. त्यामुळे ते मूल बिचारे तळमळत राहते. नाना व्याधींच्या जोरामुळे ते दुःखाने भयकंपित होते. कधी ते रडते, कधी पडते, तर कधी विस्तवामुळे पोळतेही. त्याला स्वतःच्या शरीराचे रक्षण करता येत नाही. त्यामुळे नाना अपाय घडत असतात. खोड्या करताना अकस्मात अपाय होऊन त्याला एखादा अवयवही गमवावा लागतो. अथवा पूर्वपुण्याईमुळे असे काही अपाय झाले नाहीत की ते मोठे होऊन हळूहळू आपल्या आईला अधिकाधिक ओळखू लागते. मग एक क्षणभर जरी आई दिसली नाही तरी ते दुःखाने मोठमोठ्याने रडू लागते. त्यावेळी त्याला आईसारखे दुसरे आणखी काहीच आवडत नाही. मोठ्या आशेने ते आईची वाट पाहत असते. आईशिवाय ते जराही राहत नाही. आईची आठवण झाली की तिचा वियोग त्याला पळभरही सहन होत नाही. ब्रह्मादिक देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीने जरी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले, कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या आईला सोडून ते थोडा वेळही राहत नाही. आई कुरूप असो, कुलक्षणी असो अथवा सगळ्यांच्या पेक्षा अभागी असो, त्या बाळाला सर्व जगात तिच्यासारखे कोणीही नसते. आई नसेल तर ते मूल केविलवाणे, दीन दिसते. तिने रागवून त्याला दूर सारले तरी ते मोठमोठ्याने रडू लागते व धावत येऊन तिलाच मिठी मारते. आईच्या जवळ ते आनंदात असते. तिने दूर सारले तर ते तळमळू लागते. त्यावेळी आईवर त्याचे अतिशय प्रेम जडलेले असते. अशा स्थितीत आई मरण पावली तर ते मूल अगदी पोरके होते आणि आई आई म्हणून दुःखाने झुरणीला लागते. आई कुठे दिसत नाही. त्यामुळे ते केविलवाणे होऊन लोकांच्या तोंडाकडे पाहू लागते. त्याला अजून आशा वाटत असते की आपली आई जरूर परत येईल. एखाद्या स्त्रीला पाहून ही आपली आई तर नाही ना, या विचाराने ते तिच्या चेहऱ्याकडे न्याहाळून पाहू लागते. तेव्हा त्याला कळते की ही आपली आई नाही. त्यामुळे ते मूल हिरमुसले होते आणि केविलवाणे दिसू लागते. आईच्या वियोगाने ते फार कष्टी होते. त्याला मनात अत्यंत दुःख वाटते. त्यामुळे त्याचे शरीरही अत्यंत रोडावते. मातेलाही मरण न येता ती वाचली तर माय लेकरांची भेट होते. मग दिवसेंदिवस त्या मुलाचे बालपणही संपत येते. बालपण संपून ते मूल दिवसेंदिवस शहाणे होऊ लागते. मग त्याला जो आईचा अत्यंत लळा लागलेला असतो तो तितका राहत नाही. पुढे त्याला खेळाचा नाद लागतो आणि तो मुलांचा मेळा जमवून खेळण्यात दंग होतो. डाव जिंकला तर त्याला आनंद होतो आणि डाव हरला तर दुःख वाटते. आई वडील अत्यंत ममतेने मनपूर्वक त्याला शिकविण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला त्यामुळे फार दुःख होते. मुलांच्या संगतीची चटक लागलेली असते, ती सुटता सुटत नाही. मुलांमध्ये खेळत असताना त्याला आई वडिलांची आठवणही होत नाही, परंतु त्या खेळण्यात अकस्मात दुःख ओढवते. खेळताना दात पडतात, डोळा फुटतो किंवा पाय मोडून तो लंगडा होतो. अगदी वेड्यासारखी त्याची अवस्था होते. त्याची सर्व मस्ती उतरते, जिरते व व्यंग आल्याने अवकळा येते. त्यात त्याला देवी येतात किंवा गोवर येतो, कपाळ दुखू लागते किंवा अंगात ताप भरतो, नाही तर निरंतर वायगोळा उठून पोटशूळ लागतो. त्याची अवस्था पाहून लोक नाना तर्क कुतर्क करू लागतात. कुणी म्हणते ह्याला भूतांनी झपाटले आहे, कुणी म्हणते ह्याला मेस्को, मायराणी या जलदेवतांनी पकडले आहे, कुणी म्हणतात की मुंजा, झोटिंग किंवा म्हसोबाची करणी बांधली आहे, कुणी म्हणतो की याला दुष्ट वेताळ लागला आहे, तर कुणी म्हणते ब्रह्मराक्षसांनी याला धरले आहे, कुणी म्हणते कुणीतरी चेटूक केले असावे किंवा याने उतारा ओलांडला असावा. खरे काय झाले आहे ते कळतच नाही. कुणी म्हणतो बिरदेव लागला, तर कुणी म्हणतो खंडेराव लागला, तर दुसरा कोणी म्हणतो की हे सगळेच खोटे आहे, याला ब्रह्मसंबंधच लागला आहे. एक म्हणतो कुणी करणी केली आहे, तर कुणी म्हणतो मंत्र म्हणून एखादी देवता त्याच्या अंगात सोडली आहे, तर कुणी म्हणतो की सटवाईचे काही देणे चुकले असावे. कुणी म्हणतात की पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ म्हणून याच्या अंगी नाना रोग जडले आहेत, असे म्हणून कुणी चांगले वैद्य किंवा चांगले मांत्रिक यांना बोलावून आणतो. कुणी म्हणतात की आता काही हा वाचत नाही, तर दुसरे कोणी म्हणतात की हा मरत नाही, पूर्वजन्मीच्या पापांचे फळ म्हणून ह्याला या यातना भोगाव्या लागत आहे. माणूस गर्भवासाचे दुःख जरी विसरला तरी तो त्रिविध तापाने पोळून निघतो. या नाना प्रकारच्या संसार दुःखाने तो अत्यंत कष्टी होतो. या इतक्या सगळ्या कटकटीतून माणूस जर वाचला तर त्याला विद्या यावी म्हणून आईवडील मार मारून शहाणा करतात. लोकात नाव राखील असा तो चांगला होतो. नंतर आईवडिलांनी संसाराच्या लोभाने त्याच्या विवाहाचा विचार केला आणि आपल्या सर्व वैभवाचे प्रदर्शन करून त्याच्यासाठी नवरी पाहिली. आपापले वैभव घेऊन सर्व वऱ्हाड्यांनी दाटी केली. ते पाहून
त्या नवरदेवास फार सुख वाटले व त्याचे मन सासूरवाडीकडे अगदी रंगून गेले. आपले आईवडील कशाही हीन अवस्थेत असले तरी सासूरवाडीस आपण नीटनेटके गेले पाहिजे. त्यासाठी द्रव्य नसले तरी ऋण काढून व्याजाने द्रव्य घेऊन तो थाटात सासूरवाडीस जातो. त्याचे अंतःकरण आतून सर्व सासूरवाडीकडे गुंतलेले असते. आईबाप बिचारे दीन होऊन घरात राहतात. ते सर्वस्वी असहाय्य झालेले असतात. जणू तेवढ्यासाठीच जिवंत होते आणि त्यांचे कार्य आता झाले आहे. नवरी घरी आली की त्या नवरदेवाला तिच्याविषयी अत्यंत आसक्ती वाटू लागते व आपल्यासारखा सुखी दुसरा कोणीच नाही असे त्याला वाटू लागते. घरात आई वडील भाऊ बहिणी सर्व असली तरी नवरी दिसली नाही तर बाकीची सर्व त्याला तुच्छ वाटू लागतात. आपल्या बायकोमध्ये तो अधिकच गुंतून जातो. पापी अविद्येने त्याला फार भुलवून टाकलेले असते. स्त्री वयात आली नसताही त्यास तिच्याविषयी इतके प्रेम वाटते. मग ती वयात येऊन तिच्यापासून स्त्री सौख्य मिळू लागले म्हणजे तर त्याच्या वागण्याला मर्यादाच राहत नाही. त्यांचे एकमेकांवरील प्रेम वाढू लागते आणि कामवासनेमुळे माणूस पुरता प्रपंचात गुरफटून जातो. बायको क्षणभर जरी दृष्टीआड झाली तरी तो तिला पाहावयास अत्यंत उतावळा होतो. त्याची प्रीतीपात्र बनलेली ती पत्नी त्याचे अंतःकरणच जणू घेऊन जाते. तिचे ते कोमल मंजूळ शब्द, ती मर्यादा, तो लाजरेपणा, तो कमलासारखा सुंदर चेहरा पाहिला तरी संभोगाच्या विचाराने मन भरून जाते. तिच्याबद्दलची आसक्ती अनावर होते. विषय सेवनासाठी शरीर व्याकुळ बनते. ते आवरत नाही. अन्यत्र दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही. सारखी तिची हुरहुर वाटत राहते. बाहेर काही व्यवसाय करीत असला तरी त्याचे मन सर्वस्वी घरी लागलेले असते. क्षणोक्षणी मनामध्ये आपल्या कामिनीचे स्मरण त्याला होत असते. तुम्ही माझ्या जीवापेक्षाही मला प्रिय आहात असे त्याची स्त्री अत्यंत लाघवीपणाने म्हणते आणि अशा गोड वागण्याने त्याचे सर्व चित्त हिरावून घेते. ठग किंवा पेंढारी लोक आधी ओळख काढतात आणि नंतर रुमालाचा गळफास लावून प्राण घेतात. तशी आयुष्य संपत आल्यावर माणसाची स्थिती होते. आपल्या स्त्रीवर त्यांचे फार प्रेम जडते. तिला जरा कोणी रागाने बोलले की मनातल्या मनात त्याला अत्यंत दुःख होते. आपल्या बायकोचा कैवार घेऊन तो आई वडिलांना शिवीगाळ करतो. वाईट शब्दात प्रत्युत्तर देतो. तिरस्काराने त्यांचा अपमान करून तो वेगळा निघतो. स्त्रीसाठी तो लाज लज्जा सोडतो. तिच्याकरता मित्रांना सोडतो. एवढेच नव्हे तर तिच्या खातर सर्व जीवलगांशी असलेले चांगले संबंध तो बिघडवून टाकतो. स्त्रीकरिता जणू तो आपला देहही विकतो. तिचा सेवक होऊन राहतो. स्त्रीकरिता तो विवेकालाही मुकतो. स्त्रीसाठी तो लंपट बनतो. तिच्यासाठीच अतिनम्रता धारण करतो आणि पराधीन होऊन राहतो. स्त्रीच्या योगे तो लोभी होतो. धर्माचा त्याग करतो. तीर्थयात्रा, स्वधर्म इत्यादी गोष्टी तो करू शकत नाही. स्त्रीच्या आसक्तीमुळे तो शुभ अशुभ ह्याचा विचारही करीत नाही. आपले तन मन धन किंबहुना सर्वस्वच अनन्य भावाने तिला अर्पण करतो. स्त्रीसाठी त्याने परमार्थ बुडवला, स्वहितास मुकला, ईश्वराविषयी उदासीन झाला आणि कामासक्ती मात्र वाढली. स्त्रीला वश होऊन त्याने भक्तीचा त्याग केला, विरक्ती सोडून दिली. एवढेच नव्हे तर जी स्वीकारण्यास योग्य ती सायुज्य मुक्तीही त्याने तुच्छ मानली. एका स्त्रीच्या नादाने त्याने सर्व ब्रह्मांड तुच्छ मानले. प्रेमाची माणसे त्या शत्रूसारखी वाटू लागली. अशा प्रकारे आपल्या पत्नीवर त्याचे अत्यंत अंतःकरणपूर्वक प्रेम जडल्याने त्याने तिच्या पायी सर्वस्वाचा त्याग केला. तो अकस्मात ती बायको मरूनच गेली. तिच्या मृत्यूने त्याच्या मनास अत्यंत शोक झाला. तो म्हणू लागला की माझा फार मोठा घात झाला. आता कसला संसार? माझा संसार पार बुडाला. जिवलग माणसांशी संबंध सोडून टाकला आणि आता अवचित माझे घरच मोडले. मग तो दुःखाने म्हणू लागला की मी आता या मायेचा त्याग करतो. स्त्रीचे प्रेत मांडीवर घेऊन तो ऊर व पोट बळवून घेऊ लागला आणि लाज सोडून लोकांच्या समोर तिची थोरवी वर्णन करू लागला. तो मोठमोठ्याने दुःखाने आक्रंदू लागला आणि म्हणू लागला, माझे घर उडाले, आता मी यापुढे संसार करणार नाही. भ्रमिष्ट झालेल्या माणसासारखी त्याची स्थिती झाली. त्याला सर्वस्वाचा उबग आला. त्या दुःखामुळे तो अंगाला राख फासून साधू बैरागी बनला. पण काही कारणाने घरातून निघून जाणे जमले नाही आणि शेवटी त्याने पुन्हा लग्न केले. त्यानंतर त्या दुसऱ्या बायकोमध्ये त्याचे मन अत्यंत आसक्त झाले. दुसरे लग्न झाल्यावर लगेच त्याच्या आनंदाला भरती आली. श्री समर्थ म्हणतात की आता पुढला समास ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध व्हावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा भाग अ नाम समास दुसरा समाप्त.